मिरच्यो तुम्ही लायल्यात? ही आम्ही मिरची म्हणजे ती भाजी हॉटेलात मिरची मेळटा पळय तेका लागून तिका मातसो डिमांड आसता न्हय. हां. हय ते हांगा चडशे आमी एक ट्राय म्हणून ह्या वर्सा केली. तरी हे पहिलेच फावटी लायल्यात काय ह्याच्या पयलीं? ही पहिलीच फावट लायला आमी ही मिरची. हां. मागीर हे आता केन्ना लायल्ली झाडां? जाले आता तेका 7 दीस सुमार जाले आता. हां, 7 दिसान रेडी जाले हे. हय हय. रोपे खंय मेळयले काय बिया घातलेली? बिया आमी ही रोपे भायरसून हाडलेले. हां. आणि तुमकां कोण सहकार्य करता मागीर हे? हे आमचे सगळे आमचे कृषी खात्याकडसून कितें मेळता तुमकां? कृषी खात्या हे पेपर मल्चिंग पेपर आसा पळय ताका सबसे आमकां कितें मेळटा बील घातल्या. बील घातल्या. हय. आणि अंदू तुम्ही कसली कसली भाजी लायल्यात आणि कितें केल्यात उत्पन्न? अंदू आमी सगळी मुळ्याची भाजी, तांबडी भाजी, नाप, मिरची, अळसाणोय घातला आमी. ओके. आणि आमचे आणि वाली दिसता वाल तुमच्या आसा. सूर्यफुला, सूर्य कोकण दुधी आसा. कोकण दुधिया. हय सगळे. आणि कलिंगणा कशी काय कशा पद्धतीने लागलेली अंदू? अंदू आसा बरें अजून पीक अजून हार्वेस्टिंग आमी करूंक ना. जाल्ली हा काडपाचो टायम जाला तेंचो ऑलरेडी. कितल्या जमनीन घातल्या ती? साधारण 2000 स्क्वेअर मिटरान आसा ती कलिंगण खंयच्या जातीचे काय कितें कशें? अगुस्ता म्हणान ते. आगोस्ता. हे खंयच्यान बिया मेळतात काय त्याचे रोपां मेळतात? त्याची बिया मेळटा. रोपे जाले बट बिया आमी बियांक रुजोवन तुम्ही स्वता रुजयल्ली? हय. कितल्या दिसांनी जाले आसतली ती आता रेडी? आता ते काय तशेंच साधारण 60 दीस सुमार जाले. 2 महिने म्हणजे डिसेंबराचे 28 तारीख आमी घातलेले ते. आणि तुमकां आता कोण कोण मदत करता ही शेती करपाक? फॅमिली मिसेस आमची आणि बाकीचे आमचे कामगार फॅमिली आणि 2 मेंबर आसता कोण. रानटी जनावरांपासून काय सुरक्षा कशा पद्धतीने दितात तुम्ही? त्या खातीर आमी फेन्सिंग घेतलेले आहा न्हू. घेतलेल्या सरकारकडून सहकार्य मेळता? त्याची आमकां हे मेळटा, कॉम्पेन्शन मेळटा, सबसिडीज मेळटा कितें घातले. आता म्हाका सांग, आताचे भुरगे पळय सर्वीस शिकले बरे जाल्यार ते सरकारी नोकरी मेळपाक जाय म्हणून धांवपळ करता. तुम्ही अशी केन्ना बी ट्राय केल्ली? आमी तशें सरकारी हेजेर हे एक आवड कशी निर्माण जाली त्या चालू केले. तेजे वरसून आमकां टायमपासय अशें जाता आणि आमकां इन्कम सोर्सय मेळटा बऱ्यापैकी. तुमचो पयलीं हेतून कोण व्यवसाय करी? बाबा आजो बी तशे? आई वडील आमचे आई करताले. मागीर तुम्ही तो वारस रूपान हो धंदो केलो? बेश्टे थोडे थोडे चालू करता आमी. ते कमी प्रमाणात आसले तेंचे. आता आमी जास्त म्हणजे तेजो इन्कम सोर्सय आमकां मेळटा म्हणून आमी ते आनी जास्त पद्दतीन वाडयले. अंदू कसली लायला? काळंगांची जाती असता काय कितें कशें? जाती आसता तेंका. आमी अगस्ता म्हण लायले. हां, ही आगस्ता. हे कितले एरियेन लायल्या अंदू? आमी एक 2000 स्क्वेअर मिटरान लायले. हां, तरी कितली जाली आसतली काळंगां? आता कळना न्ही अंदाज भितर. हेतून मागीर काय पावसाचो परिणाम, वातावरणाचो परिणाम जाला अंदू तुमकां? केन्ना आतांचो पावस ना तसो पावसाचो काय परिणाम आमच्याकडे काय ना. काय ना. रानटी जनावरांपासून काय सुरक्षा? ती सुरक्षा आमकां त्याची सुरक्षा आमी स्वता म्हणजे कंपाऊंड घेतलेले आसा. ही काळंगां तुम्ही अंदूच केल्या काय ह्याच्या पयलीं केली? एक 4-5 वर्सां जाली आमी चालू आसा. कितल्या दिसांनी काळींग जावंक शकता बी लायले जाल्यार किंवा रोपे? लायले म्हणजे आमी एक 28 डिसेंबराक बी घातलेले. अजून जावंक ना. थोडी जाल्या थोडी जावंक ना. म्हणजे फाटी फुडें फळ फ्रुटींग जाता पळय ते फाटी फुडें जाता न्हय. फाटी फुडें थोडी जाल्या थोडी जावंक ना. आता हेका मागणी कशा पद्धतीची असता आणि मार्केटिंग खंय करतात तुम्ही? मार्केटिंग आमचे लोकल सुद्धा हांगा सुद्धा लोक व्हरपाक येता. खबर आसा न्ही अशें म्हणून तुम घरची म्हणून व्हरपाकूय येता. आता थोडे पुजा बी आसता तेंकां तेंची मागणी आसता. मागणी असता. आणि म्हाका सांग, आता खुबशे आमी पळयता तुमच्या हितून म्हणजे बागायतीन स्कुलाची भुरगीं येता, कॉलेजची भुरगीं येता. तेंकां कितें सब्जेक्ट काय तेंकां कितें आवड तयार करपा खातीर अशें? तेंकां कितें तरी आतां 1-2 इस्कॉलाची भुरगीं येयल्या आमच्या कॉलेजी येयल्या हांगा. ती इस्कॉलाची भुरगीं येयल्या पण तेंकां कितें तरी सब्जेक्ट आसा म्हणटा ती. ओके. एग्रीकल्चर. हेका मागीर उदक खंयचे तुम्ही वापरतात? आमी उदर सोर्स केला आहा आमच्याकडे. उदकाची सोर्स आहा. सरकार कडल्यान कितें अनुदान बी तशें कितें मेळता? सरकारान आमच्या बीज घातले तेका खत आनी मल्चिंग पेपर आसा पळय तेंकां अनुदान आमकां मेळटा थोडे मेळता. तरी आणि मागीर फुडल्या वर्सा कितें करपाचो प्लॅनिंग केला?
चालूच असता वर्सा आमचे ते बंद नसता. बरं. खरीप रब्बी दोनूय सिजनाक आमचे भाजी चालू असता. भायले मगे कामगार घालचे पडटा, भायले म्हणजे लोकल. लोकल थोडे घर म्हणजे एकदा हे करच्या पण टायमार घालचे पडटा आमकां. हय. आणि चडान चड पीक कसले मेळोंक शकता तुमकां? तुम्ही खूप अनुभवी आसात तसे. सो म्हणजे सिजनेबल असता न्हय ते. ह्या दिसांनी आता काळंगाचे पीक घातले आमी हां. ह्या टायमार. मागीर पावस सुरू जालो काय व्हेजिटेबल दोडकी म्हणा, भेंडे, वाल सगळे म्हणजे भात शेतीचेर तुम्ही काय दुर्लक्ष काय ती करतात? भातशेती ती आमी करता ना अशी ना. हां, कमी प्रमाणात. हय हय हय. तुमकां ही आता शेती करपाक म्हणजे कोण कोण तशी मदत करता? फॅमिली भितर कोण कोण? फॅमिलीसून आमचे मिसेस असा, बाकीची आणि फॅमिली मेंबर हो आमच्याकडे असा. हां, सुरेंद्र वाडकर म्हणून वर्ष आले तो असता. तुमचेच कडे काम करता. देखभाल ही सगळी चड सतत करता. म्हणजे आमी दोघोय मेळून तांचे कितें करपाचें कशें करपाचें थारायता. आणि वाली जे पळयता आमी, वाली लागले तुमचे, ते वाली जाती असतात काय? जाती अशी गावठी वाल दुसरी असता. हे दोन तरेचे असता ते. दुसरी गावठी वाल आमची मातशी लेट लागता, इतले हे जायना. आणि हे खंयच्यान हाडलेले वालीच्यो बियो? हे बी वालीचे बी एग्रीकल्चरान मेळटा आणि हांगा बाण्यासूनय आमी हाडटा भायरसून. ही शेती करीत जाल्यार कितें हे मेळता, फायदो जावंक शकता किंवा आपले फायदो करियर घडोवंक शकता? हय घडोवंक शकता ना करता. पण प्रामाणीक काम करचें पडटलें. हय तेका मातशें तेका भरपूर टायम दिवचो पडटलो. आणि समज एखादी निसर्गान नेचरान कितें तरी हानी जाली, समज मोठो पावस पडलो, बुट्टी आली, पूर आयले आणि समज शेती नुकसान जाली जाल्यार सरकार कडल्यान व्यवस्थित मेळता ते हे तेका थोडे फार मानधन मेळटा, फुल अशें मेळना, पण तेजो कितें तरी थोडे फार आमकां मेळटा. ओके, येस. फामाद शेतकरी ह्या खातीर कित्याक तांच्यांनी ह्या हातून सायंटिफीक मेथड यूज करून हांगा क्रॉप्स कल्टिवेट करता. नॉट ओनली द सिंगल क्रॉप, दे आर कमिंग अप विथ मिक्स क्रॉपिंग सिस्टम. येस ऑर नो? नाव यू कॅन सी हियर व्हरायटी ऑफ क्रॉप्स. हांगा हो आसा तो कितें हो? आणि कितें आसा तुमी? वॉटरमेलन आसा, मिरची आसा आमच्याकडे, वाल आसा. ओके. सो हॉर्टिकल्चराचे तुम्ही सगळे स्कीम्स बी घेतल्या, गव्हर्नमेंटाचे स्कीम्स घेतल्या, आणि हे ड्रीप इरिगेशन जे आसा पळय ती बी अंडर स्कीम. ओके, पण फायदो जाता शेतकाराक. करूंक जाय तो फायदो जाता, फायदो घेवंक जाय. हय. आणि हे उदक तुमकां कितें बायचें? तुमकां हय आसा? आं, ओके ओके. सो उदक जे आसा पळयात रिसोर्स तांच्यांनी स्वता जे आसा खणींच्यान उदक बाय बी करून अवेलेबल केला. So this is one of the method which you have learned in your syllabus, drip irrigation. See how nicely it is put on, right? It is a scientific method because you cannot carry on agriculture in a haphazard way. There has to be some science, and that is why the methods which are implemented in growing the crops are basically followed by the farmers, and that is how they gain profit out of it. Understood? तुमचे नाव किती सर? माझे नाव रविकांत रामचंद्र नाईक. His name is Ravikant Ramchandra Naik. Chivaiwada, Virnoda. Okay. किती त्याचा रिपोर्ट असा बरोबर.
पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.